कागल निढोरी राज्यमार्गावरील वर्दळ प्रचंड वाढली आहे। महामार्गावरील टोल नाका टाळण्यासाठी काही अवजड वाहनं याच रस्त्याचा वापर करतात, तर आदमापूरला येणाऱ्या हजारो भाविकांच्या गर्दीमुळे या रस्त्यावरील वाहतुकीचा ताण वाढलाय। दुसरीकडे या राज्यमार्गावर झालेलं अतिक्रमण, रस्त्यावर आलेले दुकानांचे फलक आणि अनियंत्रित पार्किंग यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय। सर्वात गंभीर बाब म्हणजे ज्यांनी वाहतुकीला शिस्त लावायची असे वाहतूक पोलीस राजरोसपणे वाहनांची लूट करतायत। त्यामुळे कागल निढोरी रस्त्यावरून प्रवास करणं म्हणजे वाहनधारकांसाठी शिक्षा झाली असून ही परिस्थिती कोण आणि कशी बदलणार हा गंभीर प्रश्न आहे। कागल निढोरी राज्यमार्ग कधी काळी सुनसान असायचा, पण गेल्या काही वर्षात ही परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे। पुणे बंगळूर महामार्गावरील टोलनाका चुकवण्यासाठी अनेक अवजड वाहनं या रस्त्यावरून जातात, तर आदमापूर इथल्या संत बाळूमामा मंदिराकडे जाण्यासाठी रोज हजारो भाविकांची याच रस्त्यावरून वर्दळ असते। दर अमावस्या आणि पौर्णिमेला तर कागल निढोरी रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होते। दुसरीकडे या रस्त्याच्या दुतर्फा हॉटेल, खाद्यपदार्थ विक्रेते, ज्यूस स्टॉल आणि मंगल कार्यालयांची संख्या वाढली आहे। त्यातून स्थानिक अर्थचक्राला गती मिळाली असली तरी रस्त्यावर अतिक्रमण वाढलंय। काही व्यावसायिकांनी आपले फलक थेट रस्त्यावर आणून ठेवले आहेत, तर अनेक वाहनांचं रस्त्याच्या कडेला बेशिस्त पार्किंग असतं, त्यामुळे कागल निढोरी रस्त्यावरील अपघात वाढले आहेत। हॉटेल किंवा टपरीच्या दारात लोकांची गर्दी असते, कुणी अचानक रस्ता ओलांडतं, त्यातूनही अपघात झालेत। आधीच अरुंद असलेल्या रस्त्यावर बेशिस्त पार्किंगमुळे अनेक अपघात झाले आहेत। सर्वात गंभीर बाब म्हणजे वाहतुकीला शिस्त लावून रस्ता अडथळामुक्त ठेवण्याचं काम ज्यांचं आहे असे वाहतूक पोलीस केवळ पावती फाडण्यात किंवा सेटलमेंट करण्यात बिझी असतात। त्यासाठी परजिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांवर त्यांचं बारीक लक्ष असतं। रस्त्यावरील वाहतूक कोंडी रोखावी, नियमबाह्य फलक हटवावेत, सुरक्षेच्या ठोस उपाययोजना कराव्यात असं पोलीस दलाला वाटतच नाही। त्यातूनच कागल ते निढोरी हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनलाय।